तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। एकीकडे छगन भुजबळांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे, तर दुसरीकडे यावरून इतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात। छगन भुजबळांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यातल्या तेल्लापूर गावात हा प्रकार घडला। काही समाजकंटकांचा महात्मा फुलेंचा पुतळा बसू देण्यास विरोध होता आणि त्याच विरोधातून पुतळ्याची विटंबना केली गेली। त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। यावर भुजबळांनी शहांना पत्र लिहून म्हटलंय की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची समाजकंटकांनी केलेली विटंबना निंदनीय आहे। या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा मी तीव्र निषेध करतो। ही फक्त ज्योतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी तत्काळ केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमित शहाजी यांच्याकडे निवेदनाद्वारे या गुन्ह्यातील दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ज्योतिबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी या प्रकरणाची गंभीर दखल तेलंगणा सरकारनेही घेतली पाहिजे। दरम्यान या घटनेचा निषेध करतानाच भुजबळांनी असं पत्र शिवराय आणि महात्मा फुले ज्योतिबा फुलेंचा अवमान करणाऱ्या कोश्यारींबद्दलही लिहायला हवं, असं उत्तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिलंय। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची म्हणा कशाची पण विटंबना होण्याची चूक आहे कुठे या देशामध्ये काय जगात, म्हणजे त्याच्यासाठी एक तर छगन भुजबळांनीच आक्रमक झालं म्हणजे अशातला भाग नाही। महात्मा फुले आपल्या या महाराष्ट्राची नव्हे देशाची अस्मिता आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं जे कोणतं सरकार तिथे असेल त्यांनी चौकशी केली पाहिजे, जे काही दोषी त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। पण छगन भुजबळांनी कोश्यारींनी ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला होता त्याच्यावरही तेवढंच आक्रमक झालं पाहिजे असं मला तरी वाटतं। महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनामागे आरएसएस असल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय। आरएसएस नेहमी फुलेंच्या विचारधारेचा द्वेष करते। संघाला फक्त मनुवाद आणि ब्राह्मणवादाशी प्रेम आहे। हा एक प्रकारे सामाजिक न्यायावरचा हल्ला असून वंचित आणि बहुजनांच्या चळवळीवरही हल्ला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। त्यासोबतच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनाही उद्देशून तुम्ही हातावर हात ठेवून बसणार आहात का? हा देश फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणार, मनुवादानं नाही, असं आंबेडकर म्हणाले। नाही, प्रकाश आंबेडकरांना आरएसएस शिवाय काही दिसत नाही। आता पुतळ्याची विटंबना झाली हे चुकीचं आहे, त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई त्या ठिकाणी होईल। आता आरएसएसचा काय या ठिकाणी विषय आला? तिथे सरकार कोणाचं आहे? तेलंगणाला। त्याच्यामुळे मला वाटतं केवळ आरएसएस द्वेष हा काही लोकांच्या नसानसात भरलेला आहे, त्यापैकी प्रकाश आंबेडकर एक प्रमुख आहेत। तेलंगणातल्या तेल्लारपूर गावात महात्मा फुलेंचा पुतळा गेल्या 2-3 दिवसांपासून उभारला गेला। त्याच्याच बाजूला साधारणतः 9 दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता। दोन्ही पुतळ्यांची जागा, स्थानिक राजकारण आणि स्पर्धा या वादातून वाद उभे राहिले आणि त्याच वादाचं रूपांतर फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यापर्यंत पोहोचलं। और महात्मा ज्योतिबा फुले जी के पुतले को जिस तरह से उन्होंने हानि पहुंचाने की कोशिश की, इसका मतलब है कि पिछड़े वर्ग के खिलाफ भारतीय जनता पार्टी है। ये मनुवादी विचारधारा के लोग हैं और इसकी तीव्र शब्दों में हम निंदा करते हैं और जितने भी कड़े शब्दों में इसकी निंदा करें वो कम है। ना महात्मा ज्योतिबा फुले जी के बारे में जानते हैं, तो इस तरह की घिनौनी राजनीति ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में भी करती आ रही है और तेलंगाना को भी इससे ग्रस्त करने का काम कर रहे हैं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।